नमस्कार मित्रांनो, मी सोनू पुन्हा एकदा तुमचं सोनू चिकनमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज आहे गुढीपाडवा। त्यानिमित्त आपण आज बनवणार आहोत एकदम सर्वांचा आवडता असा पदार्थ म्हणजे श्रीखंड। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी चक्का दही कसं लावायचं ते बघितलं होतं। चला मग आपण बघूया आता त्यापासून श्रीखंड कसं बनवायचं। मित्रांनो, इथे आपण घेतलेलं आहे घरी बनवलेलं चक्का दही। मित्रांनो, ते दही आपण एका सुती कपडामध्ये टाकून घेऊया आणि आता ह्या दह्याला मित्रांनो साधारण आपल्याला 2 ते 3 तास चांगलं बांधून थोडं हँग करून ठेवायचे म्हणजे लटकून ठेवायचे, जेणेकरून ह्या दह्यामध्ये असणारं जे एक्सेस वॉटर आहे पाणी हे पूर्ण निघून जाईल आणि एकदम मलाईदार असं दही आपल्याजवळ राहील। जोपर्यंत आपल्या दह्यामधून पाणी नितळतंय तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये थोडंसं दूध घेऊन त्यामध्ये काही केसर टाकूया, जेणेकरून आपल्या श्रीखंडाला आपल्याला छान असा रंग देण्यास मदत होईल। मित्रांनो, इथे साधारण 2-3 तासानंतर आपण जे दही लटकून ठेवलेलं होतं ते बघतोय एकदम असं मलाईदार इथे रेडी झालेलं आहे। मित्रांनो, आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर आपण याला व्यवस्थितरित्या फेटून घेऊया, जेणेकरून ह्यामध्ये काही गाठी राहिल्या असतील तर त्या एकदम स्मूथ होऊन जाईल। तुम्ही बघू शकता एकदम असं मलाईदार आपलं इथे दही झालेलं होतं। मित्रांनो, आता आपण यामध्ये ॲड केलेली आहे पिठी साखर। मित्रांनो, इथे पिठी साखरचं जे प्रमाण आहे ते पाणी निघून गेल्यानंतर जे आपलं दही जेवढ्या प्रमाणात राहतं तेवढ्याच प्रमाणात आपण त्याच्यात पिठी साखर वापरलेली आहे। मित्रांनो, आता ह्या दोन्ही गोष्टीला व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम छान असं आपलं श्रीखंड जवळपास इथं रेडी आहे। शेवटचा घटक म्हणजे आपण ज्या दुधामध्ये केसर भिजू घातलं होतं ते आपण यामध्ये ॲड करूया, जेणेकरून आपल्या श्रीखंडाला छान असा रंग येईल आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्याचबरोबर आपण यामध्ये ॲड केलेली आहे विलायची पावडर। व्यवस्थित आपण आता याला मिक्स करून घेऊ। एकदम छान असा रंग इथे आपल्या श्रीखंडाला आलेला आहे। यामध्ये आपण आता ॲड करूया काही ड्रायफ्रूट्स। अशा प्रकारे इथे आपलं घरच्या घरी श्रीखंड रेडी झालेलं आहे। मित्रांनो, आपण आता याला एका बाउलमध्ये सर्व केलेलं आहे। मित्रांनो, तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवून एकदम थंडगार करून खाऊ शकता। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। मित्रांनो, धन्यवाद।